कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई काय करतेस? आई गो पाय दुखतायत गो देवा, जरा योगा करत होते योगा। दार वाजते ते उघडतेस का? हा दार वाजते मी उघडते। नाही राहू दे वाजू देत छान वाटतंय ऐकायला। अगं मी उघडते ना। नाही म्हटलं ना नाही। अगं का पण? का कुठे कधी कसं विचारायचं नाही। रेऊ हे माझं घर आहे की नाही, माझं घर माझे नियम। तू झोपायला जा। अगं पण झोपायला जा पण तिला जा झोपायला जा 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 जा। काय गोड आहे आवाज। आहा सुमधुर, वाजवा वाजवा वाजवा। जोरात जोरात। थांबा वहिनी। कोणी आहे का आतमध्ये? अरे वा छान छान। अगं बाई छान छान। आजी आजी मी बघते। आले कोण आहे? तुम्ही आहात? झालं तुमचं? आता आत येऊ की असं दारातच उभं करणार आहात बाहेर? आम्हाला आमचं काम करून जायचंय, पटकन बाजूला व्हा। हा थांबा। आजी कुठे आहेत? आम्ही त्यांना न्यायला आलोय। फक्त आजींना? आजींना आणि लीलाला बोलवा। तुम्ही एवढ्या रात्रीच्या आल्यात खऱ्या, पण तुमच्या आजी तुमच्या बरोबर येतील की नाही मला माहित नाही। म्हणजे तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? का नाही येणार आमच्या बरोबर? मला नाही माहिती। मी आपलं मला वाटलं ते बोलले। मस्करी चालली इथे? आजींना बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचंय। हो का? छान। मग उद्या सकाळी या। उद्या सकाळी या आणि त्यांच्याशी बोला। कारण काय आहे ना, आता मला तुम्हाला घरात घेण्याची इच्छाच नाहीये। हो तुम्हाला माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली। राहा तिकडेच। वहिनी तुम्ही फक्त सांगा बिहला। थांबा जरा, आपण आजींसाठी आलोय ना, तमाशा नको। थांबा। आज सकाळपासून जे काय झालंय आई, त्यावर मला अजूनही विश्वास बसत नाहीये।
मला माहिती आहे की तुझा देवावर खूप विश्वास आहे आणि त्याने दिलेले संकेत तू पाळतेस, पण तू मला स्वतःच्या मुलाला सोडून त्या फसव्या मुलीच्या घरी निघून गेलीस. तिला माझ्या किंवा जहागीरदारांच्या इमेजची काही पर्वा नाहीये. अशा मुलीची साथ कशी देऊ शकतेस तू? नॉट फेअर. श्रीमंताचा अपमान करायला किती मज्जा येते. रात्रभर तिथेच उभे राहा. आजी, उघडा दार. ही म्हातारी आहे ना, उगाच येईल आता. अजून इथेच आहात? भारी चिवटात बाई तुम्ही. एवढं तोंडावर दार बंद केलं तरी अजून इथेच. तुम्ही हे जे काय वागताय ना, त्याचे परिणाम वाईट होणार आहेत. विसरू नका, तुम्ही तुमच्या मुलीला आमच्याच घरी पाठवण्याची स्वप्न बघताय. आजी, चला ना आमच्या बरोबर. आम्ही तुम्हाला न्यायला आलो. तुमच्याशिवाय आम्हाला अजिबात बरं वाटत नाही घरात. प्लीज चला. हो ग बाळा, मी येणार तुमच्या सोबत. फक्त मी अभिरामला एक माझी अट सांगितली होती, तुम्हाला माहित आहे का? हो आजी. हो आजी, आम्हाला अट माहिती आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला आणि तिला सुद्धा घ्यायला आलो असू. चला. लीला आईंना बरोबर ना? येते. लीला, चला बॅग भर, आपल्याला आपल्या घरी जायचंय. लीला थांब. तू या घरातून कुठेही जाणार नाहीस. बरोबर ऐकलंस तू. सरोजिनीताईंबरोबर जहागीरदारांच्या घरी जाणार नाहीस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.